1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच पाकिस्तानच्या रूपात एक कारस्थानी आणि बदमाश शेजारीही मिळाला। शेकडो वर्षांपूर्वी भारत देश हा महाकाय हिंदुस्तान देश म्हणून जगाला परिचित होता। मात्र कावेबाज इंग्रजांनी भारतावर राज्य करताना स्वतःच्या सोयीसाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून भारताचे तुकडे केले आणि त्यातूनच पाकिस्तान सारख्या धोकादायक राष्ट्राची निर्मिती केली। पुढे भाषा आणि संस्कृतीच्या मुद्द्यावर पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली। त्यात भारताची महत्त्वाची भूमिका होती, पण ही दोन वेगळी राष्ट्र कधी काळी भारताचा अविभाज्य भाग होती हा इतिहास कोणताही भारतीय विसरलेला नाहीये। त्यामुळे ज्यावेळी सिंध किंवा पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याचा विषय येतो त्यावेळी प्रत्येक भारतीयाचं लक्ष त्याकडे वेधलं जातं। एप्रिलमध्ये हिंदू पर्यटकांवर केलेल्या नृशंस हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून मे महिन्यात भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर परत भारतात येईल अशा चर्चा रंगल्या होत्या, पण हे बोलणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात करणं हे खूप अवघड आहे। मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सिंध भारतात पुन्हा दाखल होऊ शकतो असं सुतोवाच केलं। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग नेमकं काय म्हणाले? सिंध प्रांताची नेमकी मागणी काय आहे? सिंध प्रांताचं महत्त्व काय आहे? हे सगळं आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। नवी दिल्लीत सिंधी समाज संमेलन कार्यक्रमात बोलताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असं म्हणाले की आज सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल, पण संस्कृतीच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग राहील। जमिनीच्या बाबतीत सीमा बदलू शकतात, कोणाला माहित उद्या सिंध भारतात परत येईल। यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या एका वाक्याचा सुद्धा उल्लेख केला। मेरे बहनों भाइयों, यह भारत का हिस्सा भले ही न हो, लेकिन सभ्यतागत रूप से सिंध हमेशा भारत का हिस्सा रहेगा। और जहां तक जमीन की बात है तो बॉर्डर्स तो बदल सकते हैं, क्या पता कल को सिंध भारत में फिर से वापस आ जाए। लेकिन सिंध के हमारे लोग लेकिन सिंध के हमारे लोग जिन्होंने सिंधु नदी को पवित्र माना है, हमेशा हमारे वो अपने रहेंगे, वो चाहे कहीं भी हों, हमेशा अपने रहेंगे। मेरे बहनों भाइयों, अगर हम इतिहास को देखें तो पाते हैं कि सिंधी लोगों ने भारत की अर्थव्यवस्था में बहुत बड़ा योगदान किया है। अभी लालवानी जी कह रहे थे ना, कौन नहीं जानता इस सच्चाई को। सिंधी भारत की ओरिजिनल ट्रांसलेशनल बिजनेस कम्युनिटी है, ओरिजिनल ट्रांसलेशनल बिजनेस कम्युनिटी है, जिन्होंने अपने स्किल से कॉलोनियल रूल के बावजूद बिजनेसेस को, अपने व्यापार को सफलतापूर्वक संचालित किया है। अंग्रेजों की हुकूमत होने के बावजूद मॉडर्न बैंकिंग मेथड्स जैसे बिल, डिस्काउंटिंग और साथ ही साथ प्रॉमिसरी नोट्स की उत्पत्ति सिंधु व्यापारियों द्वारा शुरू की गई हुंडी और पर्ची प्रणालियों से जो शुरू हुई है। सिंध प्रांताबद्दलचं असं विधान राजनाथ सिंग यांनी दुसऱ्यांदा केलंय। 2 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी अजून एक विधान केलं होतं। ते म्हणाले होते की कराचीला जाणारा मार्ग हा सर्क्रिक मधून जातो। हे विधान सुद्धा सिंध बद्दलच होतं, कारण कराची हे बंदर सिंध प्रांतातच येतं। पाकिस्तानचा भूगोल बदलून टाकू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला होता। त्यांच्या या दोन्ही विधानांमुळे लष्करी वर्तुळात आता एक वेगळीच चर्चा सुरू झालीय। पाकिस्तानची एकूणच अवस्था जर आपण पाहिली तर आता पाकिस्तान हा चारही बाजूने घेरला गेलाय। गेल्या काही महिन्यांपासून पाकच्या वायव्य भागात असलेल्या खैबर पख्तूनवा या प्रांतात तेहरीक ए तालिबान या संघटनेने हा प्रांत अफगाणिस्तानचा असल्याचं सांगत पाकच्या सैन्यावर सातत्याने आक्रमण चालू ठेवली आहेत। दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये सुद्धा गेल्या 80 वर्षांपासून स्वतंत्र होण्यासाठी सशस्त्र आंदोलन सुरू आहे, तर आग्नेय भागातील सिंध प्रांतालाही स्वतंत्र सिंधू देश बनवण्याची इच्छा निर्माण झाली आहे। त्यातच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली।
आजपर्यंत भारताच्या कोणत्याही संरक्षण मंत्र्याने अशा प्रकारचं विधान केलेलं नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात सुद्धा अस्थिरता निर्माण झाली आहे आणि सिंध विधानसभेने या विधानाचा निषेध ठराव सुद्धा पास केला. पण सिंध असो, बलुचिस्तान असो किंवा खैबर पख्तुनवा असो, या प्रत्येक प्रांताला पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचंय आणि ही वस्तुस्थिती आहे. सिंध प्रांत का खतखततोय, त्यांची मागणी काय आहे आणि सिंध प्रांताचं महत्त्व काय हे सुद्धा समजून घेऊ. सिंध हा उपखंडातील असा भूभाग आहे ज्याचं महत्त्व राजकीय सीमांच्या पलीकडे आहे. सिंधमधील सिंधू नदी ही भारताची मूळ ओळख आहे. हिंदू हा शब्द सिंधूवरून निर्माण झाला हा इतिहास आहे. सिंधू शिवाय हिंदूंचा विचार अशक्य असं स्वातंत्र्यवीर सावरकर देखील म्हणायचे. सिंधू नदीच्या परिसरातच जनजीवन उभं राहिलं. तिथेच लोकसंस्कृतीचा जन्म झाला आणि विकासही झाला. सिंधू परत भारतात येईल का असा प्रश्न विचारला तर सिंधचं सांस्कृतिक नातं पाहता ते भारताशी जोडायला हवं असं उत्तर येईल. पण हे झालं भावनिक उत्तर. आज राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या सिंध प्रांत हा पाकिस्तानात आहे. सिंध प्रांत का अस्वस्थ आहे तर आज पाकिस्तानात पाहिलं तर नावाला लोकशाही आहे. लोकशाहीची मूल्य ही पाकिस्तानमध्ये रुजलेलीच नाहीये. संपूर्ण पाकिस्तानात वर्चस्व जर कोणाचं असेल तर ते पंजाबमध्ये राहणाऱ्या मुसलमानांचं आणि इतर प्रांतांना त्यामुळे दुय्यम आणि तुच्छतेची वागणूक दिली जाते. पाकिस्तानामध्ये सर्वाधिक खर्च हा पंजाब प्रांतावर होतो. त्यामुळे इतर प्रांतांमध्ये असंतोष आहे आणि एक प्रकारची खतखत आहे. सिंधमध्ये जर पाहिलं तर भारतातून तिकडे गेलेले मुसलमान हे सर्वाधिक राहतात आणि आज पाकिस्तानमध्ये जेवढे काही हिंदू आहेत त्यापैकी सर्वाधिक हिंदू हे सिंध प्रांतात राहतात. सिंधू नदीचं किंवा उत्तरेकडून येणारं जे पाणी आहे ते पंजाब प्रांत 70% वापरतो आणि उरलेलं पाणी सिंध प्रांताला मिळतं. त्यामुळे सिंधमधल्या शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी होते. पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची ही सिंध प्रांतात येते आणि तिथून पाकिस्तानला 60% महसूल मिळतो आणि त्याचा म्हणावा तसा लाभ हा सिंध प्रांताला होत नाही. गेल्या काही वर्षांपासून सिंध प्रांतात उर्दू भाषिकांची संख्या वाढतेय. त्यामुळे सिंधींचा राजकीय प्रभाव हा दिवसेंदिवस कमी होतोय. त्यांच्या भाषेला आणि त्यांच्या संस्कृतीला पंजाब इतकं महत्त्व दिलं जात नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंध प्रांतात राहणारे जे हिंदू आहेत ते असुरक्षित आहेत. त्यांच्या मुलींचं अपहरण केलं जातं, त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं, त्यांच्या जमिनी बळकावल्या जातात आणि पोलीस किंवा न्यायिक वागणूक सुद्धा त्यांना दुय्यम मिळते. तिथे सुद्धा ते असुरक्षित आहेत. या सगळ्याच गोष्टींमुळे स्वतंत्र सिंधची मागणी दिवसेंदिवस वाढतीये. सिंध प्रांत हातचा गेल्यास पाकिस्तानला मोठा झटका बसेल यात शंकाच नाही. पण भारताला तरी नेमका काय फायदा होईल? कारण आज जर सिंधची परिस्थिती पाहिली तर तिथली बरीचशी लोकसंख्या ही अल्पशिक्षित किंवा अशिक्षित आहे. त्यामुळे तिथे बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अजून एक धोकादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही दशकांपासून तिथल्या लोकांमध्ये धार्मिक कट्टरता ही मोठ्या प्रमाणावर वाढतीये. त्यामुळे सिंध प्रांत जरी भारताला जोडला गेला तरी तिथली समस्या धार्मिक कट्टरता ही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे सिंधू देश स्वतंत्र होण्यात पाक विभागला गेल्याचा आनंद असला तरी भारताला जोडल्याने त्याचे गंभीर दूरगामी परिणाम होतील याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि विद्यमान राज्यकर्त्यांनी तो विचार केला असेल असा विश्वास आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.